लोकसभेतील महायुतीचे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आपल्यासोबत आहे। सर, आज अमित शाह यांची सभा नायगावमध्ये होते, काय सांगाल? अमित शाह साहेबांची सभा नायगाव तालुक्यातल्या नरसी या सेंटर पॉईंटवर होते। अमित शाह साहेबांच्या सोबत महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अन्य मान्यवर येत आहेत। सभा अतिशय जोरात होते, आपल्याला हे चित्र दिसेल। पारंपरिक मतदारसंघ आहे, विरोधी तुमचे उमेदवार वसंत चव्हाण यांचा, काय सांगाल? त्यांच्या मतदारसंघातूनच प्रचार सुरू होतोय। माझं असं वाटत नाही आहे की त्यांचा मतदारसंघ पारंपरिक असला तरी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत नायगाव मतदारसंघाने मला प्रचंड मताधिक्य दिलेला आहे। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा खास आमदार आहे, त्याच्यामुळे हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ आहे। त्याच्यामुळं मला काही त्याच्यात वाटण्याचा काही विषय निर्माण होत नाही। आव्हानं काय वाटतात या लोकसभा मतदारसंघातली यावेळेचे? नाही, आव्हान द्यायला समोर कोणी पाहिजे ना। आव्हान असेल, देणारा समोर असेल तर आव्हान निर्माण होईल। मोदीजींनी 10 वर्षात केलेल्या कामाचा जो लेखाजोखा आहे आणि लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, त्याच्यामुळे इतर पक्षामध्ये मोदीजीच्या तुल्यबळ असा नेता नाही आहे। त्याच्यामुळं फार काही विचार करण्यासारखं नाही आहे, कारण मोदीजींचा नारा आहे 400 पार आणि राहुल गांधीचा नारा आहे 40 पार। आता 40 लोक मागच्या लोकसभेत 42 होते, 40 तरी निवडून आले पाहिजे अशी धडपड आहे त्यांची। अशोक चव्हाण इथं भाजपमध्ये आल्यामुळे ताकद वाढली असं वाटतं, त्यांची काय मत? गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्ष नांदेड जिल्ह्यात पूर्वी मजबूत आहे। अशोकरावजी चव्हाणांना हारून मी जिंकलो होतो। अशोकरावजी चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री, अनेक पदावर काम केलेले ज्येष्ठ नेते आहेत। निश्चित त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे आणि त्यांनी आल्यामुळे नांदेड जिल्ह्यात ताकद वाढणारच आहे। इथले जे काही काँग्रेसचे आमदार आहेत ते अजूनही भाजपमध्ये आले, येणाऱ्या काळामध्ये येतील ते भाजपमध्ये असं वाटतं? याचं उत्तर अशोकरावजीने दिलेलं सोयीचं राहील माझ्यापेक्षा। अच्छा, तसे काही प्रयत्न भाजपकडून? नाही, भाजपकडून प्रयत्न नाहीत। अशोकरावजींच्या सोबत जी लोक आहेत ती प्रवेश करत आहेत। अनेक संस्थेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद किंवा सगळे लोक प्रवेश करत आहेत। आता त्यांची काय कमिटमेंट आहे मला माहिती नाही, पण याचं उत्तर चव्हाण साहेबांनी दिलेलं सोयीचं राहील। एकूणच मोठी ताकद यावेळेला आहे उभी, त्यामुळे विजय होईल तुमचा असं वाटतं? कारण काँग्रेसचाही पारंपरिक मतदारसंघ लोकसभा हा होता, या तुम्ही जरी पराभूत केला असला अशोक चव्हाणांना तरी। विषय असा आहे की अशोकराव चव्हाण साहेबांची ताकद होती हे मान्यच आहे, आणि ती ताकद देखील एकेकाळी भारतीय जनता पक्षाने हरवली। आता चव्हाण साहेब सोबत आले, त्याच्यामुळे मला असं वाटतं की फार काही कोणाची ताकद या मतदारसंघात असेल। आता लोकशाही आहे, निवडणूक आहे, उभा राहावं लागतं, भेटावं लागतं, बोलावं लागतं, हा विषय वेगळा आहे। फार काही सिरियस घेण्यासारखं वाटत नाही मला। तर एकूणच बघायला गेलं तर मोदींचा नारा आहे 400 पारचा आणि काँग्रेसचा 40 पारचा, त्यामुळे यावेळेला काँग्रेसचे 40 तरी खासदार निवडून येणार का, असं प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितलं। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, नरसी नायगाव, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।